जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा। जिल्हा विशेष सिरीजमध्ये आपला आजचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्याचं क्षेत्रफळ 10,107 चौरस किलोमीटर इतकं आहे। छत्रपती संभाजीनगरात एकूण 9 तालुके आहेत। ते कुठले कुठले आहेत बघा? औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर आणि सोयगाव। आता बघूया छत्रपती संभाजीनगरच्या सीमा ह्या कोणत्या इतर जिल्ह्यांशी लागून आहेत। छत्रपती संभाजीनगराच्या उत्तरेला जळगाव जिल्हा येतो, दक्षिण आणि नैऋत्येला अहिल्यानगर जिल्हा आहे, ईशान्येला बुलढाणा आणि पूर्वेला जालना जिल्हा येतो, आग्नेयेला बीड जिल्हा तर पश्चिम आणि वायव्येला नाशिक हा जिल्हा आहे। आता आपण पाहूयात की छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहणाऱ्या प्रमुख नद्या कोणत्या आहेत। तर गोदावरी ही प्रमुख नदी आहे। याशिवाय पूर्णा, शिवना, दुधना, गल्हाती, गिरजा, येळगंगा, अंजना, खेळणा, वाघूर याही नद्या छत्रपती संभाजीनगरमधून वाहतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठली प्रमुख पिकं आहेत जी पिकवली जातात ती पण आपण बघूयात। तर इथे ऊस, बाजरी, ज्वारी, तेलबिया, करडई ही पिकं तर आहेतच। याशिवाय सीताफळ, केळी, द्राक्ष, पेरू ही फळं सुद्धा पिकवली जातात। तशी तर छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे, पण आपण बघूयात की इथे नेमकी कुठली कुठली प्रसिद्ध अशी ठिकाणं आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सातमाळा अजिंठा डोंगररांगांमध्ये अजिंठ्याची लेणी आहे। अजिंठा लेण्यांचा शोध हा 1819 मध्ये इंग्रज अधिकारी स्मिथ यांनी लावलेला होता आणि याच छत्रपती संभाजीनगरमध्ये 1610 मध्ये निजामशाहीची राजधानी दौलताबादवरून आणलेली होती। आझम शहानं त्याच्या आईच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा बांधलाय, जो की प्रति ताजमहल म्हणून ओळखला जातो। याच छत्रपती संभाजीनगरला 52 दरवाजांचं शहर असेही म्हणतात। देवगिरी किल्ला हा यादवकालीन किल्ला आहे, जो 1187 मध्ये बांधलाय। यादव राजवंशाची राजधानी असणारं देवगिरी हे ठिकाण 1327 मध्ये या ठिकाणी दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीवरून मोहम्मद तुघलक यांनी दौलताबाद या ठिकाणी आणलेली होती। पण 1334 मध्ये त्यांना आपला निर्णय उलटवला आणि राजधानी पुन्हा दिल्लीमध्ये हलवली। आणि ह्याच देवगिरी किल्ल्यावरती जनार्दन स्वामींची समाधी सुद्धा आहे। तर देवगिरीच्या जवळच असलेल्या खुलताबाद ह्या ठिकाणी मोगल सम्राट औरंगजेब ह्याची कबर सुद्धा आहे। खुलताबादच्या जवळ म्हैसमाळ हे अगदी नयनरम्य आणि थंड हवेचं असं ठिकाण आहे। तर घृष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं ठिकाण वेरूळमध्ये आहे, जे येळगंगा नदीच्या काठी वसलंय। पैठण हे गोदावरी काठी वसलेलं शहर आहे। इथे संत ज्ञानेश्वर उद्यान हे म्हैसूरच्या धर्तीवरती बनवलं गेलंय।